नमस्कार, मी डॉक्टर शिवहरी वाघ, संचालक ॲस्पायर एज्युकेशन इन्स्टिट्यूट, छत्रपती संभाजीनगर. विद्यार्थी मित्रांनो, बऱ्याच दिवसानंतर एक अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ मी आपल्यासाठी घेऊन येतो आहे. महाराष्ट्र राज्याच्या वतीनं जी इंजिनिअरिंगची CET परीक्षा घेतली जाते, तर ही परीक्षा साधारण 2 टप्प्यामध्ये घेतली जाते. या दोन्ही टप्प्याची परीक्षा ही CET सेलकडनं कंडक्ट करण्यात आलेली आहे. यासोबतच JEE मेन्सच्या दोन्ही सेशनच्या परीक्षा झालेल्या आहे. जे मुलं ॲडव्हान्ससाठी पात्र होते त्यांची ॲडव्हान्सची परीक्षा ही त्या ठिकाणी झालेली आहे. आणि आता खऱ्या अर्थानं रिझल्ट लागल्यानंतर प्रवेश प्रक्रिया सुरू होणार आहे. आणि या प्रवेश प्रक्रियेच्या संदर्भानं कशा पद्धतीनं आपण पुढे गेलं पाहिजे, इंजिनिअरिंग ॲडमिशन प्रक्रियेमध्ये कुठल्या कुठल्या गोष्टीची आपण काळजी घेतली पाहिजे, चांगलं कॉलेज कशा पद्धतीनं मिळेल, कुठे आपण प्राधान्यानं प्रवेश प्रक्रियेमध्ये गेलं पाहिजे, या सगळ्या बाबींच्या बाबतीत अगदी सविस्तर या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला मार्गदर्शन करणार आहे. त्यामुळं आपण हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. आणि ज्या ज्या विद्यार्थ्यांना 2026-27च्या सेशनमध्ये इंजिनिअरिंगसाठी ॲडमिशन घ्यायचं असेल अशा मुलांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा. तत्पूर्वी जर आपण यापूर्वी आपलं ॲस्पायर एज्युकेशन इन्स्टिट्यूटचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलेलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. महाराष्ट्रातील मेडिकल, इंजिनिअरिंग, फार्मसी, नर्सिंग यासह बाहेरच्या राज्यातील जी काय प्रवेश प्रक्रिया मेडिकलच्या संदर्भाने चालते त्या संदर्भातलं परिपूर्ण मार्गदर्शन आणि ती प्रोसेस करून देण्याचं काम आपण गेल्या अनेक वर्षापासून करतो आहे. यासाठी आपलं रीतसर ऑफिस आहे छत्रपती संभाजीनगरमध्ये. आपण आपल्यापैकी कुणालाही मेडिकल किंवा इंजिनिअरिंग किंवा इतर कुठलीही काउन्सिलिंग जॉईन करायची असल्यास एक वेळ आपण अवश्य ॲस्पायर एज्युकेशन इन्स्टिट्यूटला नक्की भेट द्या. आजचा जो आपला विषय आहे इंजिनिअरिंगची ॲडमिशन प्रक्रिया. आपल्याला माहिती असेल, आपण अनेक व्हिडिओ यूट्यूबच्या माध्यमातून किंवा फेसबुकला बघत असाल की मेडिकल प्रवेश प्रक्रियेच्या संदर्भानं मार्गदर्शन देण्यासाठी अनेक लोक इच्छुक आहेत. मग ते ॲब्रॉड एज्युकेशन असेल, अदर स्टेट असेल, महाराष्ट्र स्टेट असेल, परंतु इंजिनिअरिंगच्या बाबतीत सखोल मार्गदर्शन, त्याची प्रक्रिया, त्यासाठी कुठले डॉक्युमेंट्स लागतील, कुठली काळजी घेतली पाहिजे, यासह ॲडमिशन करून देण्याची जबाबदारी घेण्याच्या संदर्भाने फारसे व्हिडिओ तुम्हाला मिळाले नसतील. परंतु ॲस्पायर एज्युकेशन इन्स्टिट्यूटच्या माध्यमातून 2018पासून आपलं ऑफिस आहे आणि पहिल्या वर्षापासून आपण इंजिनिअरिंग ॲडमिशन प्रोसेसमध्ये काम करतो आहे. आतापर्यंत अनेक विद्यार्थ्यांना आपण इंजिनिअरिंगच्या प्रवेश प्रक्रियेच्या संदर्भानं रजिस्ट्रेशनपासून ॲडमिशनपर्यंत परिपूर्ण मार्गदर्शन त्या ठिकाणी दिलेलं आहे. अनेक मुलांना आपल्या माध्यमातून, अर्थात त्यांचा स्कोअर होता म्हणून IITला मुलं लागलेले आहेत, NITला लागलेले आहेत, IIITला लागलेले आहेत, GFTISला लागलेले आहेत. हे झालं जे जोशाच्या माध्यमातून किंवा CSAPच्या माध्यमातून प्रवेश प्रक्रिया राबवली जाते सेंट्रली ऑल इंडिया लेवलला, त्या माध्यमातून ॲडमिशन्स मुलांना मिळालेले आहेत. यासोबतच CET सेलच्या माध्यमातून जी काय प्रवेश प्रक्रिया राबवली जाते त्याही ठिकाणी अनेक विद्यार्थ्यांना टॉपच्या इंजिनिअरिंग कॉलेजला आपल्याकडनं ॲडमिशन्स मिळालेले आहेत. मग ते COEP असेल, VGT असेल, PICT असेल, वालचंद सांगली असेल आणि इतर बरेच कॉलेजेस आहेत. तर आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून महाराष्ट्राची जी काय इंजिनिअरिंगची प्रवेश प्रक्रिया होणार आहे याचे टप्पे काय असतात साधारण हे आपण पहिल्या भागामध्ये बघू. पुढच्या टप्प्यामध्ये डॉक्युमेंट्स कुठले लागतील ते समजून सांगणार आहे. आणि शेवटी आम्ही काय सेवा देतो हे तुम्हाला मी या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे. तर सगळ्यात पहिले आपण हे समजून घेऊया, महाराष्ट्र CET सेलच्या माध्यमातून इंजिनिअरिंगची प्रवेश प्रक्रिया जी महाराष्ट्रात राबवली जाते यासाठी तुम्हाला तुमचा CETचा स्कोअर जो विच एव्हर इज हायर, जो जास्त आहे तो, आणि सोबतच JEE मेन्सचा स्कोअरसुद्धा वापरता येतो. महाराष्ट्र CET सेलचं जेव्हा रजिस्ट्रेशन होतं, बऱ्याचशा मुलांनी ऑल इंडियात कदाचित OBCत अर्ज केला असेल, EWSमध्ये केला असेल, तर त्या विद्यार्थ्यांना महाराष्ट्रामध्ये कॅटेगरी चेंज करता येते. असं होऊ शकतं की एखादा मराठा समाजाचा विद्यार्थी आहे, त्यानं JEE मेन्स देताना त्या ठिकाणी EWS मेन्शन केलेलं, परंतु आता तो महाराष्ट्रात ACBCमध्ये आहे, तर तो ACBC त्या ठिकाणी करू शकतो. जे विद्यार्थी OBCमध्ये JEE मेन्स ज्यांनी दिली ते त्यांची कॅटेगरी महाराष्ट्रात निवडू शकतात. तर कॅटेगरी निवडण्याच्या संदर्भानं तुम्हाला त्या ठिकाणी मुभा आहे, अर्थात तुमच्याकडं व्हॅलिड डॉक्युमेंट त्या ठिकाणी उपलब्ध असावे. महाराष्ट्र राज्याच्या ॲडमिशन प्रक्रियेत जात असताना जवळजवळ 310 प्रायव्हेट इंजिनिअरिंग कॉलेजेस, 6 गव्हर्मेंट इंजिनिअरिंग कॉलेजेस, 15 ॲटोनॉमस इन्स्टिट्यूट, याशिवाय जवळजवळ 28पेक्षा जास्त डीम्ड युनिव्हर्सिटी तुम्हाला उपलब्ध असतात. परंतु
महाराष्ट्राच्या इंजिनिअरिंग ॲडमिशन प्रोसेससाठी डीम्ड युनिव्हर्सिटी त्यांची स्वतःची एक परीक्षा कंडक्ट करते, ज्याला पॅरा CT म्हणतो आपण. आपल्यापैकी बऱ्याच जणांनी ही CT परीक्षा दिलेली असेल. जर आपण ही CT दिली नसेल तर त्या इन्स्टिट्यूटची स्वतःची सुद्धा वैयक्तिक एंट्रन्स एक्झाम असते. फॉर एक्झाम्पल, छत्रपती संभाजीनगरमध्ये जवाहरलाल नेहरू इंजिनिअरिंग कॉलेज आहे, JNC ज्याला आपण म्हणतो, MGMचं जे इन्स्टिट्यूट आहे, त्या ठिकाणी त्यांची स्वतःची एंट्रन्स असते आणि त्या एंट्रन्सच्या माध्यमातून सुद्धा ते तुम्हाला त्या ठिकाणी प्रवेश देतात. जर तुम्ही ती एंट्रन्स द्यायला चुकला असाल तर तुमचा JEEचा स्कोअर चांगला असेल, CETचा स्कोअर चांगला असेल तर त्याचाही विचार घेऊन तुम्हाला त्या ठिकाणी ॲडमिशन मिळतं. याशिवाय म्हणजे थोडक्यात काय तर JEE मेन्सचा स्कोअर आणि CETचा स्कोअर हे दोन्ही स्कोअर वापरून आपल्याला महाराष्ट्र राज्याच्या प्रवेश प्रक्रियेमध्ये भाग घेता येतो. रजिस्ट्रेशन प्रक्रिया झाल्यानंतर पुढच्या टप्प्यामध्ये डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनची एक स्टेप असते, जी अतिशय महत्त्वाची असते. डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन या संदर्भात शासनाने तुम्हाला ऑप्शन्स दिलेले असतात. कॉलेज निवडायची मुभा असते, वेळेचं जे सेंटर आहे, सेंटर कुठलं घ्यायचं, डेट कुठली घ्यायची, कुठल्या वेळेत तुम्हाला तिथं व्हेरिफिकेशनला पोहोचायचं, हे ऑप्शन्स तुम्हाला उपलब्ध असतात. रजिस्ट्रेशन झाल्यानंतरचा पुढचा टप्पा म्हणजे व्हेरिफिकेशन होणं आणि व्हेरिफिकेशन प्रक्रिया एकदा संपली की महाराष्ट्र CT सेलच्या वतीनं मेरिट लिस्ट त्या ठिकाणी पब्लिश केली जाते. सुरुवातीला जी आलेली लिस्ट असते त्याला आपण प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट म्हणतो. या प्रोव्हिजनल मेरिट लिस्टमध्ये जर काही तुम्हाला ऑब्जेक्शन्स असतील तर ते तुम्हाला त्या ठिकाणी रेज करता येतात. फॉर एक्झाम्पल, कुणाचं जेंडर चुकलं असेल, कुणाची कॅटेगरी चुकली असेल, ह्या सगळ्या गोष्टी करेक्ट होतात आणि फायनल मेरिट लिस्ट येते. फायनल मेरिट लिस्ट आल्यानंतर मात्र मग कॅप राऊंड 1, कॅप राऊंड 2, कॅप राऊंड 3, कॅप राऊंड 4 अशा पद्धतीचे मागच्या वर्षी 4 राऊंड झालेले होते. यावर्षी नेमकी किती राऊंड होईल हे ब्राउचर आणि प्रोसेस सुरू झाल्यानंतर आपल्याला कळेल. परंतु आपण 4 राऊंडच्या संदर्भाने बोलूया. 4 राऊंडमध्ये आपण पार्टिसिपेट करू शकतो. पहिल्या राऊंडला आपण चॉईस फिलिंग केली तर नियम होता की पहिल्या राऊंडमध्ये पहिलंच जर ऑप्शन मिळालं तर घेणं कंपल्सरी असतं. सेकंड राऊंडमध्ये पहिल्या 3पैकी ऑप्शन मिळालं तर घेणं कंपल्सरी होतं. थर्ड राऊंडमध्ये पहिल्या 6 ऑप्शनपैकी कॉलेज मिळालं तर घेणं कंपल्शन होतं. हे जे नियम आहे हे CT सेलनं मागच्या वर्षी नव्यानं इम्प्लिमेंट केलेले होते. यावर्षी नेमके काय नियम राहतील हे येणाऱ्या काळामध्ये आमच्या वतीनं ॲस्पायर एज्युकेशन इन्स्टिट्यूटच्या वतीनं तुमच्यासाठी शेअर नक्की केले जातील. आता ही झाली प्रक्रिया. चॉईस फिलिंग झाल्यानंतर जेव्हा डिझायर कॉलेज किंवा तुमच्या आवडीचं कॉलेज तुम्हाला मिळालं, आवडीची ब्रांच मिळाली, तर ते कॉलेज फ्रीज करून तुम्हाला संबंधित कॉलेजला रिपोर्टिंगसाठी जाता येतं. तर हा झाला एक प्रवेश प्रक्रियेचा भाग. म्हणजे पहिला टप्पा रजिस्ट्रेशन संपल्यानंतर प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट येणार. जर काही ऑब्जेक्शन्स असतील तर ते रेज करायला तुम्हाला वेळ भेटतो. मग फायनल मेरिट लिस्ट येते आणि मग चॉईस फिलिंगचा पार्ट असतो कॅप राऊंड 1, 2, 3चा 4पर्यंत. कॅप राऊंड 4पर्यंत तुम्हाला कॉलेज तुमचं अपग्रेड करण्यासाठी त्या ठिकाणी प्रयत्न करता येतो. या दरम्यानच्या टप्प्यामध्ये पहिल्या राऊंडला किंवा दुसऱ्या किंवा तिसऱ्या राऊंडमध्ये तुम्हाला तुमचं आवडीचं कॉलेज मिळालं तर तुम्ही ते फ्रीज करून संबंधित कॉलेजला रिपोर्टिंग करू शकता. पण जर तिसऱ्या राऊंडपर्यंत तुम्हाला कॉलेज आवडीचं मिळालं नाही तर पहिल्या राऊंडमध्येच मिळालं पण तुम्हाला बेटरमेंट करून पुढच्या राऊंडला जायचं आहे तर तो पर्याय तुम्हाला त्या ठिकाणी उपलब्ध असतो. 1,000 रुपये शासनाची फीस असते, ती भरून तुम्ही हे मिळालेलं कॉलेज हातात ठेवून पुढचे राऊंड त्या ठिकाणी करू शकता. हे नियम आहेत, व्हिडिओमध्ये लगेच क्लिअर होणार नाही. परंतु जेव्हा विद्यार्थी आमच्याकडे एनरोल होतात, काउन्सिलिंग प्रक्रियेत असतात, त्यांना आम्ही वारंवार सांगतो आणि व्हिडिओच्या माध्यमातून ओव्हरऑल जे काय आपले व्ह्युअर्स आहेत त्यांच्यासाठी सुद्धा आपण ते व्हिडिओ नेहमी शेअर करतो. त्यामुळं ॲस्पायर एज्युकेशन इन्स्टिट्यूटचं यूट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा. खूप इम्पॉर्टंट माहिती, अगदी मुद्देसूद इकडच्या तिकडच्या गप्पा न मारता विद्यार्थ्यांना आपण नेहमी शेअर करत आलेलो आहे. निश्चितपणे याचा फायदा तुम्हाला येणाऱ्या काळामध्ये होणार आहे. जेव्हा आपण बेटरमेंट करतो आणि तिसऱ्या राऊंडपर्यंतही जर वाटलं आपल्याला की चौथ्या राऊंड आपल्याला त्या ठिकाणी घ्यायचा आहे, पार्टिसिपेट करायचं आहे, तर तुम्हाला तो पर्याय उपलब्ध असतो. अर्थात चौथ्या राऊंडमध्ये मिळालेलं कॉलेज मात्र तुम्हाला अंतिम असतं, जे तुम्हाला त्या ठिकाणी रिपोर्टिंग करावंच लागेल. अगेन विद्यार्थ्यांचा प्रश्न येतो की स्पॉट राऊंडसाठी आम्हाला जाता येतं का? तर यस, चौथ्या राऊंडमध्ये ॲडमिशन घेऊन ठेवलेलं असेल तरी तुम्हाला स्पॉट राऊंडमध्ये पार्टिसिपेट करता येतं. अर्थात स्पॉट राऊंडमध्ये कधीही कुठल्याही टॉपच्या कॉलेजच्या सीट्स उपलब्ध राहत नाही.
थोड्याफार ज्या राहिल्या तिथलेच मुलं तिथं अप्लाय करतात. फॉर एक्झाम्पल समजा PICTला कम्प्युटर सायन्सची जागा रिक्त झाली तर त्या ठिकाणी एखादा IT घेतलेला विद्यार्थी असतो, तो लगेचच तिथं ॲप्लिकेशन करतो. म्हणजे थोडक्यात काय तर टॉपच्या सीट्स तुम्हाला कधी उपलब्ध राहत नाही. बऱ्याचदा मुलं म्हणते स्पॉट राऊंडला बघू, तर स्पॉट राऊंडला दोन महत्त्वाचे पार्ट, एक तर कॅटेगरी बेनिफिट बऱ्याचदा कॉलेज द्यायला नकार देतं. दुसरा विषय अगदी टॉपच्या इन्स्टिट्यूटच्या सीट्स तुम्हाला शेवटपर्यंत कधी उपलब्ध नसतात. त्यामुळं चॉईस फिलिंग ही फार इम्पॉर्टंट असते. मेडिकलमध्ये फार सोपं आहे. मेडिकलमध्ये एक ठराविक कॉलेजची लिस्ट प्रिपेअर केली जाते, कॉलेज टाकून दिले जातात आणि पुढे प्रोसेस जाते. परंतु इंजिनिअरिंगमध्ये नंबर ऑफ ब्रांचेस खूप असतात. नेमका कुठल्या ब्रांचला आपण प्राधान्य दिलं पाहिजे, आपल्या मार्कानुसार कोणत्या कॉलेजेस आपल्याला मिळू शकतात त्या ब्रांचच्या संदर्भानं हा एक चर्चेचा विषय असू शकतो. हा फार मोठा विषय आहे, अगदी व्हिडिओत कव्हर करणं पॉसिबल नाही. परंतु इंजिनिअरिंग प्रक्रियेच्या संदर्भाने ॲस्पायर एज्युकेशन इन्स्टिट्यूटच्या माध्यमातून अगदी रजिस्ट्रेशनपासून ॲडमिशनपर्यंत जे काय 3-3.5 महिने चालणारी जी प्रोसेस आहे, या बाबतीत विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांना परिपूर्ण मार्गदर्शन केलं जातं आणि त्या माध्यमातून त्यांची प्रवेश प्रक्रिया ही पूर्ण करून दिली जाते. अनेक विद्यार्थी असे आहेत की ज्यांचा स्कोअर रिजनेबली कमी होता, परंतु चॉईस फिलिंग व्यवस्थित केल्यामुळं त्यांना व्यवस्थित कॉलेज त्या ठिकाणी मिळालेलं आहे किंवा मिळालेले आहेत. आता बऱ्याचदा मुलांचं कसं असतं की पुण्याच्या ठिकाणी ॲडमिशन आपल्याला पाहिजे. अर्थात पुण्यामध्ये चांगले कॉलेजेस उपलब्ध आहेत, त्या ठिकाणी सॉफ्टवेअर इंडस्ट्री आहे, ॲटोमोबाईल सेक्टरचं मोठं जाळं आहे. त्यामुळं प्राधान्यानं पुण्याला मुलं प्राधान्य देतात. देणं गैर नाही, परंतु कॉम्पिटिशन खूप असते. त्यामुळं आपल्या स्कोअरनुसार काय काय पॉसिबिलिटीज आहेत, काय काय शक्यता आहे हे समजून घेण्यासाठी तुम्ही तुमचा रिझल्ट लागल्यानंतर किंवा त्याच्यापूर्वी तुम्हाला यायचं असेल तर तुम्ही ॲस्पायर एज्युकेशन इन्स्टिट्यूटला नक्की व्हिजिट करा. भेटण्यासाठी चर्चा करण्यासाठी कुठले चार्जेस नसतात. ही माहिती समजून घेऊन तुम्ही आमच्याकडे जर एनरोल झालात तर पुढची सेवा देण्यासाठी आम्ही तुम्हाला त्या ठिकाणी तत्पर असतो, अवेलेबल असतो. शेवटपर्यंत आम्ही तुम्हाला त्या ठिकाणी मार्गदर्शन प्रोव्हाइड करतो. आता राहिला प्रश्न डॉक्युमेंटच्या संदर्भाने. जसं मेडिकल प्रवेश प्रक्रियेसाठी काही ठराविक डॉक्युमेंट विद्यार्थ्यांना लागतात, त्याच पद्धतीनं इंजिनिअरिंग करण्यासाठी सुद्धा विद्यार्थ्यांना महत्त्वाचे डॉक्युमेंट्स असतात. कारण जसं ज्या ज्या कॅटेगरीमध्ये विद्यार्थी बिलॉंग करतात ते सगळे नियम, त्याच्या सगळ्या शैक्षणिक सुविधा, फीच्या सवलती या इंजिनिअरिंग फील्डमध्ये सुद्धा विद्यार्थ्यांना लागू आहेत. फॉर एक्झाम्पल ओव्हरऑल सगळ्या कॅटेगरीच्या मुली, अर्थात जनरल कॅटेगरी सोडून सगळ्यांना कॅटेगरी बेनिफिट आहे. म्हणजे काय तर 10% फीस लागू आहे. कोणत्या मुली? EWS, OBC, SCBC, SC, ST, NT1, NT2, NT3, SBC ह्या सगळ्या काय 9-10 कॅटेगरीज आहेत. या सगळ्या कॅटेगरीजमध्ये महाराष्ट्राच्या इंजिनिअरिंगच्या ॲडमिशन प्रोसेसमध्ये राऊंडमधनं ॲडमिशन मिळालं तर यांना 10% फीस असते. म्हणजे अगदी मोफत असल्यासारखं आहे. अर्थात हॉस्टेल फॅसिलिटी जी असते ही प्रायव्हेट कॉलेजमध्ये तुम्हाला त्यासाठी वेगळे चार्जेस द्यावे लागतात. हॉस्टेलचा यामध्ये विचार होऊ शकत नाही. याशिवाय जे विद्यार्थी इंजिनिअरिंग प्रवेश प्रक्रियेत भाग घेतात त्या ठिकाणी TFWS ट्युशन फी वेवर स्कीम नावाची एक ऑप्शन असतो, तो पण तुम्हाला त्या ठिकाणी निवडता येतो. अर्थात त्या ठिकाणी अजून जास्त स्पर्धा असते. ज्या मुलांना ऑलरेडी रिझर्वेशन आहे, विशेषतः SC STचे मुलं मुली, NT1, NT2, NT3 VJNTचे मुलं मुली, SBC कॅटेगरीचे मुलं मुली, EWS, SCBC आणि OBCच्या मुली यांना फी ऑलरेडी माफ आहे. त्यामुळं त्यांनी ट्युशन फी वेवर स्कीम TFWSचं ऑप्शन निवडायचं की नाही निवडायचं हा एक चर्चेचा विषय असू शकतो. नॉर्मली विद्यार्थी त्या ऑप्शनला यासाठी निवडतात की फीसमध्ये सवलत मिळेल, परंतु यांना ऑलरेडी आहे. जेव्हा फ्रीचा विषय येतो त्या ठिकाणी गर्दी असते, त्या ठिकाणी मेरिट जास्त असतं. त्यामुळं आमच्याकडून जेव्हा काउन्सिलिंग प्रक्रियेत विद्यार्थी एनरोल होतो, आम्ही जेव्हा त्यांना मार्गदर्शन करतो तेव्हा कुणी TFWS घ्यायचं किंवा घ्यायचं नाही याबद्दलचं सुद्धा मार्गदर्शन आम्ही त्या ठिकाणी करतो. TFWSसाठी कोण विद्यार्थी प्रामुख्यानं जातात? जनरल कॅटेगरीचे मुलं मुली, OBCचे मुलं आणि SCBCचे मुलं. का? कारण यांना फीसची सवलत त्यांच्या कॅटेगरीनुसार जे तर 50% आहे. जनरलमध्ये फुल फीस भरावी लागते. OBCमध्ये मुलं असतील किंवा SCBCमधले मुलं असतील किंवा EWSमधले मुलं असतील त्यांना फुल फीस भरावी लागते. असे मुलं नॉर्मली
TFWSमधनं जाण्याला त्यांनी जावं असं माझा सल्ला राहील. कारण TFWSमध्ये मग त्यांना अगदी कॅटेगरीमध्ये जशी फीस असते तशी फीस त्या ठिकाणी त्यांना लागू असते. थोडक्यात हा फार मोठा विषय आहे, अगदी एका व्हिडिओमध्ये कवर होणार नाही. परंतु अगदी शॉर्टमध्ये सांगायचं झालं तर ॲस्पायर एज्युकेशन इन्स्टिट्यूटच्या माध्यमातून इंजिनिअरिंग ॲडमिशन प्रोसेसच्या बाबतीत रजिस्ट्रेशनपासून ॲडमिशनपर्यंतच्या ज्या काय प्रक्रिया असतात त्या सगळं पूर्ण करून दिल्या जातात. तुमचं रजिस्ट्रेशन करणं म्हणजे तुमचा फॉर्म भरण्यापासून चॉईस फिलिंगपासून सगळ्या गोष्टी आमच्या ऑफिसमधून करून दिल्या जातात. अर्थात त्यासाठी तुम्हाला प्रत्यक्ष प्रेझेंट राहावं लागतं. परंतु काही मुलं असे असू शकतात की ज्यांना ऑनलाईन पद्धतीनं इंजिनिअरिंगची काउन्सिलिंग घ्यायची असेल तर तेही आमच्याकडे एनरोल करू शकतात. अगदी आमच्याकडं पुणे, मुंबई सारख्या शहरातनं, नागपूर सारख्या शहरातनं सुद्धा इंजिनिअरिंगची ऑनलाईन काउन्सिलिंग घेणारे विद्यार्थी आहेत आणि अगदी स्मूथली त्यांची प्रवेश प्रक्रिया आम्ही यापूर्वी पूर्ण करून दिलेली आहे. आपल्यापैकी कुणालाही ऑफलाईन काउन्सिलिंग करायची असेल तर आपण ऑफिसला प्रत्यक्ष येऊ शकता. लगेचच आपल्याला आत्ता येणं शक्य नसेल तर आपण ऑनलाईन सध्या फीस भरून एनरोल करा. ज्या मुलांना ऑनलाईन काउन्सिलिंग घ्यायची असेल ते ऑनलाईन पद्धतीनं त्यांना सगळी सेवा दिली जाईल. तुम्ही आमच्या ऑफिशियल कॉन्टॅक्ट डिटेल्सवर तुम्ही संपर्क करा. तुम्हाला अजून एकदा परिपूर्ण ब्रीफिंग केलं जाईल प्रोसेसबद्दल आणि मग तुम्ही ऑनलाईन फीस भरून आमच्याकडं एनरोल करू शकता. तिथून पुढं रजिस्ट्रेशनपासून ॲडमिशनपर्यंतचं सगळं मार्गदर्शन, तुमची चॉईस फिलिंग, तुम्हाला वेळोवेळी अपडेट्स पाठवणं, मार्गदर्शन करणं, ही सगळी प्रक्रिया आमच्या वतीनं तुमच्यासाठी केली जाईल. सो जे इच्छुक असतील त्यांनी नक्की संपर्क करा. जे नंबर आहे ते या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये देतो. याशिवाय आपण नोट डाऊन करून घ्या. 2 नंबर तुम्हाला या ठिकाणी शेअर करतो जे की माझ्याकडेच असतात. तुम्ही मला डायरेक्टली कॉल करू शकता. पहिला नंबर आहे जो 9922250200 99-222-50-200. हा आपला फोनपे नंबर पण आहे. याच्यावर तुम्हाला रजिस्ट्रेशन करायचं आहे, फीस भरायची तर तुम्हाला ऑनलाईन पेमेंट पण करता येईल. दुसरा नंबर आहे 9481121212 9481121212. हे 2 नंबर आहेत. त्याच्यावर तुम्ही फोन करा. माहिती विचारायची तर तुम्ही मला बोलू शकता आणि येणाऱ्या काळामध्ये जी काय प्रवेश प्रक्रिया इंजिनिअरिंगची आहे ती सगळी त्या संदर्भातलं परिपूर्ण मार्गदर्शन आमच्या वतीनं तुम्हाला केलं जाईल. ज्या विद्यार्थ्यांना JEE मेन्समध्ये चांगले मार्क आहेत, जसं की 98-99% आहे, ज्यांना नाही ॲडव्हान्समध्ये चांगला परफॉर्मन्स आलेला असेल तरी NITला ॲडमिशन घ्यायचं आहे, IIITला घ्यायचं आहे, ऑल इंडियाच्या जोसाच्या प्रवेश प्रक्रियेत भाग घ्यायचा आहे किंवा CSATमध्ये जायचं आहे तर त्या सगळ्या प्रवेश प्रक्रियेच्या संदर्भानं परिपूर्ण मार्गदर्शन करण्याची जबाबदारी पण आम्ही घेतो. सेंट्रली जी प्रोसेस असते त्या प्रवेश प्रक्रियेचा आपल्याला खूप चांगला अनुभव आहे. अनेक मुलांना आपण त्या संदर्भातलं मार्गदर्शन यापूर्वी दिलेलं आहे. सो ज्यांना जोसाच्या प्रवेश प्रक्रियेच्या संदर्भानं मदत घ्यायची असेल तेही आम्हाला नक्की या ठिकाणी संपर्क करू शकतात. अशाच महत्त्वपूर्ण व्हिडिओसाठी ॲस्पायर एज्युकेशन इन्स्टिट्यूटला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक नक्की करा. धन्यवाद.